प्रिय भावांनो बहिणींनो, या जगात आपण राहत असताना आता जे गीत आपण बहिणीकडून ऐकलं की जगात मजला नाही थारा, नयनी माझे अश्रुधारा. आम्ही ह्या जगामध्ये थोड्या दिवसासाठी असे आहोत. आम्ही या जगाचे नाही आणि म्हणून त्याचं आम्ही गौरव केलं पाहिजे. या संदर्भामध्ये आपण पाहत असताना जो एक विषय आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जगातील लाभाच्या गोष्टी. आपण हा विषय आज हाताळणार आहोत थोडक्या वेळामध्ये. आणि बंधूंनी प्रार्थना केली की आमच्यात काही कमी घटी असेल ते आम्हाला दाखव. आणि खरोखर वचनामध्ये आम्हाला देवाच्या वचनातून अशा काही गोष्टी आहेत की त्या कमी घटी आहेत आणि त्या वचनातून आम्हाला त्या पाहायच्या आहेत. म्हणून आज आपण थोडक्या वेळेस म्हणण्यामध्ये जात असताना एक वचन वाचूया. ते वचन तिन्ही शुभवर्तमानामध्ये आहे आणि सर्वांच्या परिचयाचं आहे. प्रभूच्या मुखातून निघालेली ती वचने आहेत. म्हणून माझ्या बरोबर काढा लूका शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 25वा वचन. लूका शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 25वा वचन मी वाचत आहे. आपण जवळ बायबल असेल तर ते उघडू शकता आणि नसेल तर ते आपण ऐकूया. त्या ठिकाणी बघा, कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमाविले किंवा आपला नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. या ठिकाणी प्रभू ख्रिस्त हे वचन सांगत आहे. स्वला फाटा देण्यासंबंधाने ते वचन आहे. आता हेच वचनामध्ये आपण जे शब्द पाहिला तो लाभ शब्द आहे आणि त्या लाभा शब्दाच्या वर बाजूला शेवटी कॉमा असा प्रश्नचिन्ह केलेला आहे. आता पुढचं वचन बघा, मार्कुस शुभवर्तमान 8वा अध्याय 36वा वचन. मार्कुस शुभवर्तमान 8वा अध्याय 36वा वचन. कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. पुन्हा हा लाभ शब्द त्या ठिकाणी आलेला आहे मार्कुस शुभवर्तमानामध्ये. आता मत्तेय शुभवर्तमानामध्ये या 16वा अध्याय आणि 26वा वचन. मनुष्य सर्व जग मिळवी आणि आपला जीव गमावे तर त्याला काय लाभ होईल. बघा, हा लाभ शब्द या तिन्ही वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तिन्ही शुभवर्तमानामध्ये. योहान शुभवर्तमानामध्ये संदर्भ दिला नाही. आणि म्हणून प्रिय भावांनो बहिणींनो, आम्ही जगात राहत असताना आमचं जगातलं जीवन जे आहे हे क्षणभंगूर आहे. आम्ही उपरी आहोत, आम्ही प्रवासी आहोत, आम्ही वाफ आहोत, आम्ही गवत आहोत, आम्ही किडे आहोत, कीटक आहोत, आम्ही पतंगाप्रमाणे आमचं जीवन आहे. आणि म्हणून या जगात राहत असताना आमचा हा प्रवास आहे. आम्ही त्या प्रवासाच्या काळामध्ये देवाला भिवून वागलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आमच्यामध्ये कमी घटी आहे त्या आम्ही काढून टाकल्या पाहिजे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त योहान शुभवर्तमानामध्ये 17वा अध्याय आणि 16 वचनामध्ये असं सांगत आहे. योहान शुभवर्तमान 17वा अध्याय 16 वचनामध्ये, जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. प्रभू येशू पित्याला प्रार्थना करत आहे. जसा मी जगाचा नाही म्हणजे तो शिष्यांना उद्देशून बोलत आहे. आणि तुम्ही आणि मी प्रिय भावांनो बहिणींनो प्रभूचे शिष्य आहोत आणि म्हणून आम्ही या जगामध्ये आहोत. प्रभूने आम्हाला शारीरिक जगात ठेवलेलं आहे. त्यातून आम्ही प्रभूचं गौरव केलं पाहिजे आणि ज्या कमी घटी आमच्यामध्ये आहेत त्या आम्ही काढून टाकल्या पाहिजे. त्या संदर्भामध्ये 5 उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. जर वेळ पुरला तर आपण जितके आपल्याला पाहता येईल तितके आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. माझ्या बरोबर काढा मार्कुस शुभवर्तमान 17वा अध्याय आणि 22वा वचन. पहिलं उदाहरण मार्कुस शुभवर्तमान 10वा अध्याय, क्षमा करा, मार्कुस शुभवर्तमान 10वा अध्याय 17 ते 22 वचनामध्ये. त्या ठिकाणी आम्ही सर्व वाचणार नाही, आपल्याला इतका वेळ नाहीये. परंतु त्या ठिकाणी श्रीमंत तरुण मनुष्य आहे, तरुण आहे तो, आणि शाश्वत जीवन मिळण्यासाठी मी काय करावे प्रभू येशूला तो प्रश्न करत आहे. आणि मग प्रभू त्याला सांगत आहे, मनुष्य हत्या करू नको, बेविचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपल्या आई बापांचा सन्मान कर. जुन्या करारातील हे नियम तो प्रभू ख्रिस्त त्याला सांगत आहे. आणि मग तो काय म्हणत आहे बघा, मी लहानपणापासून हे सुरू करत आलो आहे.
मला ह्या तरुणाबद्दल एक असं वाटतं की तो किती नियमशास्त्र पाळत आहे, म्हणजे सर्व तंतोतंत पाळत आहे. तो असं म्हणतो प्रभू समोर, मी लहानपणापासून करत आहे. आणि प्रभूने काय केलं? ठीक ठीक बोललं प्रभू त्याला म्हणाला. आणि प्रभूने त्याच्याकडे न्याहाळून पाहिलं. प्रिय भावना बहिणो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे न्याहाळून पाहतो आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली. त्या ठिकाणी बघा, न्याहाळून पाहिलं, प्रीती केली. आणि मग प्रभू त्याला काय म्हणत आहे? तुझ्यात एक गोष्ट मी आहे. आमच्यात काय घटी आहे, काय कमी आहे, कोणती गोष्ट उणीव आहे? आणि मग प्रभू त्याला काय म्हणत आहे? तुझी संपत्ती मालमत्ता जे आहे ते सर्व विकून माझ्या दरिद्र्यास दे आणि माझ्या मागे. प्रिय भावना बहिणो, 2025 वर्षापूर्वीची घटना त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळते की प्रभू यीशू ख्रिस्त त्या तरुणाला सांगत आहे. आणि त्या तरुणाने ते वचन ऐकलं प्रभूच्या मुखातून निघालेले. त्याचं मुख लाल मुख झालं, लाल मुख झालेलं आहे. आणि तो कष्टी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमान होता. आणि स्वर्गात तुला संपत्ती. या ठिकाणी बघा, त्या तरुणाने, त्याच्याकडे इतकी संपत्ती होती, त्याचा परिवाराचा उल्लेख त्या ठिकाणी केला नाहीये, परंतु प्रभू ख्रिस्तांनी त्याची उणीव दाखवून दिली, त्याची घटी कमी काय आहे ते दाखवून दिलं. पण तो कष्टी झाला, त्याचं तोंड उतरलं आणि तो निघून गेला. म्हणजे या ठिकाणी ह्या तरुणाने सर्व जग मिळवलं, एवढं संपत्ती, पैसा, आणि आपला जीव गमावला. प्रिय भावना बहिणो, संपत्ती, धन, दौलत, प्रॉपर्टी आणि पैशाच्या मागे आपण धावता कामा नये. पैसा आमच्या मागे धावला पाहिजे. आज जगामध्ये सर्व लोक धावत आहे, पळत आहे, पैसा, श्रीमंती आणि प्रॉपर्टीच्या मागे. परंतु देवाला ह्या गोष्टी मान्य नाहीत. आणि म्हणून हा श्रीमंत तरुणाने आपला जीव गमावला. आणि तो कुठे गेला हे आपण पाहू शकतो. हे पहिलं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलं. दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण अत्यंत महत्वाचं. प्रभूचा जो शिष्य होता, त्या ठिकाणी प्रभूच्या 12 शिष्यापैकी शेवटला जो शिष्य, त्याला धरून देणारा यहुदा इस्करियोत. आणि आम्हाला त्या ठिकाणी मत्तेयु शुभवर्तमान 26वा अध्याय 14 वचनामध्ये संदर्भ आहे. आम्ही पाहतो की हा यहुदा इस्करियोतने प्रभू यीशू ख्रिस्ताला 30 रुपयाला विकून दिलं. प्रभूने प्रार्थनापूर्वक शिष्यांची निवड केली. हा ट्रेझरर होता, हा खजिनदार होता, ह्याच्याकडे डब्बी होती. त्याला लोकांची काळजी नव्हती, त्याला प्रभूची काळजी नव्हती, त्याला फक्त पैशी काळजी होती. आणि तो त्या ठिकाणी शास्त्री, परुषी, याजक यांना काय म्हणत आहे? मी प्रभूला धरून देतो, तुम्ही मला काय द्याल? बघा, हा त्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी, तुम्ही मला काय द्याल? आज लोक जगामध्ये काही मिळेल, कसं मिळेल, साठवट आहे आणि तृप्ती होत नाही लोकांची. परंतु प्रिय भावांनो, बहिणो, प्रभूला आपण विश्वास असला पाहिजे. या ठिकाणी त्याने प्रभूच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. तो त्या लोकांना, शास्त्री पुरुषांना सांगत आहे, मला काय मिळेल, काय लाभ होईल. आणि शेवटी या यहुदा इस्करियोतने प्रभूला धरून दिला. आणि त्याने काय केलं? त्याला पश्चातावा झाला. लक्षात घ्या, पस्तावा आणि पश्चाताप यामध्ये फरक आहे. यहुदा इस्करियोतने पस्तावा केला आणि गळफास घेऊन तो मेला. परंतु पेत्राने पश्चाताप केला, प्रभूकडे आला आणि नंतर त्याने कधीच प्रभूला नाकारलं नाही. हा यहुदा जर प्रभूच्या जवळ आला असता, वधस्तंभाजवळ, आणि हात जोडून प्रभूला विनंती केली असती की प्रभू माझी क्षमा कर, मी तुला 30 रुपयासाठी विकलं, प्रभूने क्षमा केली असती. क्षमेचा तो दयेचा सागर आहे, क्षमा करणार आहे. पण यहुदाने तसं केलं नाही. त्याने आपला जीव गमावला पैशासाठी, प्रभूला त्याने विकलेला आहे. आणि म्हणून प्रिय भावांनो, बहिणींनो, या जगात आपण राहत असताना या आमच्या कमी घटी आहेत, त्यापासून आपण शिकलं पाहिजे की जगामध्ये आपण कशा प्रकारे वाटचाल केली पाहिजे. हे आम्ही दुसरं उदाहरण
यहूदा इस्करियोतचं पाहाव्यास मिळतं आम्हाला. तिसरं उदाहरण बघा, हनन्या सफेरा. नवीन करारातले आपण उदाहरण पाहत आहोत. हनन्या सफेरा हे दोघं पती पत्नी. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये त्यांचा सर्व संदर्भ आहे. त्यावेळेस मंडळी एकत्र होती, सर्व आपली मालमत्ता विकून प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवत होती. पेत्र त्या ठिकाणी आहे, परंतु या दोघा पती पत्नीने म्हणजे हनन्याने मालमत्ता काही असं जमीन प्रॉपर्टी विकली. आणि त्या ठिकाणी एक शब्द आहे, तुम्ही काळजीपूर्वक वाचा. बायकोच्या संमतीने काही भाग, काही संपत्ती तिने बाजूला ठेवली, बायकोच्या संमतीने. आणि प्रिय भावना बहिण, या ठिकाणी दोघांचं काय झालं आपण त्या वचनामध्ये पाहावं. म्हणजे जगातील संपत्ती, जगातली धन, जगातलं दौलत त्याने जमा केली, परंतु त्याच्यात मध्ये मोह आला. आणि त्या ठिकाणी पेत्र त्यांना म्हणत आहे की तुम्ही एवढ्यालाच विकली का. आणि त्या ठिकाणी पेत्र त्याला म्हणत आहे की तू देवाशी काय केलेली आहे, लबाडी केली, पवित्र आत्म्याशी लबाडी केली. त्या ठिकाणी संदर्भ बघा काळजीपूर्वक. पवित्र आत्म्याशी लबाडी केली आणि देवाशी लबाडी केली. लबाडी शब्द दोनदा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की त्या दोघांचा मृत्यू झालेला आहे. प्रियांनो, आज हा कृपेचा काळ आहे. आज लोक याप्रमाणे जीवन जगत आहे. कृपा आमच्यावर होत आहे. प्रभू आमची वाट पाहत आहे, केव्हा माझ्याकडे येतील, केव्हा क्षमा मागतील, केव्हा आपल्या कमी घटी काढून टाकतील. प्रभू आमची वाट पाहत आहे. वेळ अगदी थोडा आहे, प्रभूचे अत्यंत जवळ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगात आहोत, परंतु जगाच्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. या ठिकाणी आम्ही 3 उदाहरण नवीन करारातले पाहिले. आता जुन्या करारातून 2 उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगेल, तुम्ही त्यावर मनन करा. जुन्या करारातून असे 2 व्यक्ती होते की ज्यांनी या गोष्टीच्या मागे लागले आणि त्यांनी आपला जीव गमावला. त्याने एकट्यानेच नाही तर संपूर्ण कुटुंबाने जीव गमावला. आणि पहिलं उदाहरण आम्हाला पाहावयास मिळतं जुन्या करारामध्ये, आखान. यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आणि 21 वचनामध्ये त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. आखानाने काय केलं की त्या ठिकाणी सर्वांचा नाश करा, सर्व जाऊन टाका, काही ठेवू नका, एरियोशर. परंतु आखानाने 3 गोष्टी घेतल्या त्या ठिकाणी. 3 गोष्टी. शिनारी जगा, ह्याची किंमत आम्हाला आता करता येणार नाही. हा जगा आता आम्हाला पाहावयास मिळत नाही. अत्यंत मौल्यवान शिनारी जगा. दुसरी गोष्ट 200 शेकेल रुपये, 200 शेकेल रुपये. आणि तिसरी गोष्ट 50 शेकेल वजनाची सोन्याची वीट. प्रिय भावना बहिणो, सोन्याचं बिस्किट आपल्याला पाहावयास मिळत नाही. या ठिकाणी आखानाला सोन्याची वीट मिळाली, लोभ झाला आणि त्याने आणून पुरवून ठेवलं, तंबूत लपवलं. आणि शेवटी किती मोठा संकट आलं आणि त्या ठिकाणी त्याचा किती नाश झाला. आणि ह्या आखान त्याने कृत्य केल्यामुळे त्याचे लेकरं, बाळ, गुरं, ढोरे, शेरडे, मेंढरे त्याचप्रमाणे सर्व जाऊन टाकण्यात आले आणि अखोर खिंडीत त्यांना दगडाने मारण्यात आला. लोभापायी 3 गोष्टी त्याने त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि म्हणून प्रिय भावानो बहिणो, प्रभूला आमची काळजी आहे, तो आम्हाला सहाय्य करतो. आणि म्हणून आपण कमी घटी ज्या काय आहेत त्या काढून टाकल्या पाहिजे. आणि या ठिकाणी आपण आखानाचं उदाहरण पाहतो. आणि त्या ठिकाणी आम्हाला दुसरं उदाहरण पाहावयास मिळतं जुन्या करारातून, ते म्हणजे गेहेजी. बघा गेहेजी, आलिशा देवाचा सेवक, देवाचा माणूस आणि त्याचा चाकर गेहेजी याने काय केलेलं आहे की त्या ठिकाणी आलिशा म्हणत आहे की मला यातून काही नको. 16 वचन तुम्ही वाचा, मी काही घेणार नाही. परंतु गेहेजीच्या मनात आलं, आपला सेवक म्हणजे आलिशा संदेश काही घेत नाही, मी काहीतरी घ्यावं, म्हणून तो मागे गेला नामानाच्या मागे. आणि तो म्हणत आहे की मला एक पोशाख द्या. परंतु त्या ठिकाणी तो विनंती करत आहे. आणि त्या नामानाने 2 सेवकांना पाठवून 2 किक्कार चांदीच्या 2 थैल्या दिल्या. बघा किती मोठं संपत्ती त्याला दिली. आणि नंतर 2 पोशाख दिले. त्या पोशाखाचं नाव या ठिकाणी दिलं नाहीये, परंतु तो पोशाख किमती
आणि त्याने घरी आणून ठेवल्यानंतर तो अलिशा समोर उभा राहिलेला आहे. आणि मग अलिशा देवाचा माणूस संदेश काय म्हणत आहे ते वचन काळजीपूर्वक वाचा. त्या ठिकाणी असं आहे, दुसरे राजे 5वा अध्याय 20 आणि 27-26 वचनामध्ये बघा. दुसरे राजे 5व्या अध्यायामध्ये वचन आहे. अलिशास काय म्हणत आहे, चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे, दास दासी घेण्याचा समय आहे काय? 7 गोष्टी आहेत. चांदी, वस्त्रे, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे, मेंढरे, गुरे, ढोरे, दास दासी घेण्याचा समय आहे काय? प्रश्नचिन्ह केला गेहजीला. आणि गेहजीला काय बक्षीस मिळालं? त्याला आणि त्याच्या कुटुंबाला नामानाचं गोड लागलं. काय भयानक. प्रिय भावांनो बहिणींनो, आपण ह्या जुन्या घरात उदाहरण पहिल्या वेळेस आपण नवीन घरात पाहिलं. आणि आता हा कृपेचा काळ आहे. प्रभू आमच्यावर दया करत आहे, कृपा करत आहे. प्रभू आमची वाट पाहत आहोत. आमच्यातल्या काही कमी घटी आहेत का? प्रभूला आपण विनंती करूया. आणि म्हणून प्रिय भावना बहिणींनो, आम्ही या जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. जगातल्या गोष्टीकडे, प्रॉपर्टी, संपत्ती, पैसा, धन, दौलत, सोनं, नाणं, चांदी याकडे आम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. आम्ही प्रवासी आहोत. प्रवासामध्ये ज्यावेळेस आपण निघतो त्यावेळेस आपण काय घेतो संगती? थोडेसे कपडे असतात आपले, पाणी वगैरे, जेवण थोडंसं घेतो. सहज संसार घेतो का आपण संगती? नाही. योग म्हणत आहे, मी नग्न आलो आणि नग्न जाणार, आम्ही काही नेणार नाही. म्हणून आपण ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि 2 वचन बोध वचन आपण पाहूया. 1 तिमोथी 6वा अध्याय आणि 6 ते 10 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं, द्रव्याचा लोभ वाईटाचं मूळ आहे. त्याला खाजगी पत्र लिहित असताना पाऊल म्हणत आहे, द्रव्याचा लोभ वाईटाचं मूळ आहे. कित्येक पाठीस लागून विश्वासापासून बहकले आहे. आज प्रभू ख्रिस्ताने मुखातून निघालेलं वचन आहे, मला शेवटल्या काळी विश्वास आढळेल काय? कित्येक लोक विश्वासापासून बहकतील. आज जगाची भयंकर परिस्थिती बिकट आहे आपल्या भारत देशामध्ये. आणि अनेक संकट येत आहे. पुष्कळ लोक विश्वासापासून बहकत आहे. विश्वास डळमळीत होत आहे. आणि या ठिकाणी पाहावयास मिळतं की त्यांनी खेदाने स्वतःला भोसकून घेतलेला आहे. बघा, कित्येकानी स्वतःला खेदाने भुसकून घेतलेलं आहे. हे किती भयंकर असं वचन आहे. काळजीपूर्वक वाचा. त्या ठिकाणी आम्हाला किती घेण्यासारखं आहे. आणि म्हणून आम्ही ह्या गोष्टीच्या मागे न लागता प्रभूला आम्ही प्रार्थना केली पाहिजे. काय प्रार्थना करायची? मला ते ह्या दोन गोष्टी आणि ही प्रार्थना फार आवडते. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये काय आहे? रोजची भाकर आज आम्हाला दे. बस. थँक्यू जीसस. आभार मानतो येशू, तुम्हाला आजचं अन्न दे. प्रभू आमची काळजी घेणार आहे. हो, एलियाची काळजी प्रभूने घेतली. कावळ्यांना आज्ञा केली. कावळे आहे त्या ठिकाणी. कावळे, महालातलं मटण कावळे त्यांना आणून देत होते. जोपर्यंत एलियाचं पोट भरत नाही तोपर्यंत ते मटण कावळे त्याला आणून देत होते. हा कावळा प्राणी कोणाला देणारा नाहीये. पण बघा प्रभूने काय योजना केली. तो आमची काळजी घेतो. भाकर, द्राक्षरस, आणि त्या ठिकाणी कावळ्यांनी त्याची काळजी केली. कावळ्यांनी त्याला दिलं. प्रभूने त्यांना आज्ञा केली. कावळे शब्द आहे, अनेक कावळे शब्द आहे. म्हणून प्रभू आमची काळजी घेतो. म्हणून रोजचं अन्न, म्हणून प्रभूच्या प्रार्थनेमध्ये काय? रोजची भाकर आज आम्हाला. प्रभू आजची भाकर दिली. आपल्या 2 भाकरीवर, आपल्या 5 भाकरीवर प्रभू आशीर्वाद दे. हा आपला अनुभव असला पाहिजे. आणि प्रभू सहाय्य करतो. आणि म्हणून शल्मोन राजा काय म्हणत आहे नीतिस्तोत्रामध्ये, मला गरिबी देऊ नको आणि श्रीमंती देऊ नको, मला आवश्यक अन्न तेवढं खाव्याला. प्रिय भावना बहिणींनो, आम्ही ही प्रार्थना प्रभूला केली पाहिजे. आणि जगापासून आपण दूर असलं पाहिजे. प्रभू तू देशील तेवढ्यात मी तृप्त राहील. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. प्रभू जे आवश्यक आहे तेवढं. आणि म्हणून शल्मोन राजा काय म्हणतो, मला श्रीमंती देऊ नको आणि गरिबी देऊ नको, आवश्यक अन्न तेवढे खावं. आणि प्रभू दे. प्रिय भावना बहिणींनो, पुष्कळचे संदर्भ आहेत, पुष्कळचे आणखी उदाहरणं आहेत, परंतु या ठिकाणी मी थांबणार आहे. आणि म्हणून आपण जगातल्या लाभाच्या गोष्टी पाहायच्या, जगाच्या लाभाच्या गोष्टी पाहायच्या.
जे प्रभूने आम्हाला दिलेलं आहे ना त्याच्यावर तो प्रभू कुंकर घालेल आणि तो आम्हाला आशीर्वाद दे. आणि म्हणून आपण ह्या वचनाकडे लक्ष केंद्रित करूया. आमच्यात जे काही कमी घटी आहे, आपण हे वचन पाहतो, हे मला लागू आहे, आपल्या सर्वांना लागू आहे. आणि यातून आम्हाला प्रभू मला काय शिकवत आहे आणि कशा प्रकारे आम्हाला धावायचं नाही, प्रभू आमच्या बरोबर राहील, तो आम्हाला सहाय्य करेल. आमच्या कमी पगारामध्ये, आमच्या थोड्या पैशामध्ये, आमच्या थोड्या जेवणामध्ये प्रभू आशीर्वाद दे. आणि म्हणून असं करण्यासाठी प्रभू तुम्हाला मला कृपा करू.